हॅलो फ्रेंड्स, तर आज बिलकुल पण वर्कआउट आणि हेल्थ टिप्स काहीही फॉलो केली नाही. फक्त सकाळपासून वेळ काढून मॉर्निंगला हे आहे ज्वारी, गहू हे आहे ज्वारी आणि हे एक डब्बा बाजरीचा. हे तर नेहमी गहू पण खाणं चुकीची गोष्ट आहे. तर ही ज्वारी आहे, ही बाजरी आहे. आता मकर संक्रांत वगैरे आली, भोगी आली आहे, तर हे सगळं क्लीन करणं गरजेचं आहे. तिकडं पडलं आहे पोचाचा डब्बा, हॉल पण पोचा. ही एक लाईफ बघा, स्वतःला काय वेळ भेटत नाही आहे, बिलकुल नाही आज वेळ भेटला. फक्त सकाळपासून एक ॲपल नाश्ता वगैरे झालेला आहे. वर्कआउट करायला वेळ नाही का, कशा गोष्टीला वेळ नाही. ही रिअल लाईफ आहे. आणि ही नाही सगळ्यांचीच आहे, कामं तर पाहिजेच, घर सांभाळणं गरजेचंच आहे. तर ही अशी लाईफ चालत राहते. पण त्यामुळं आपण काय करतो, आपल्या हेल्थसाठी इग्नोर करतो. हर गोष्टी इग्नोर की थोडं वर्कआउट करायला पण जमत नाही. जिम तर लांबचीच गोष्ट आहे घरच्या बायकांसाठी. तर घरातले कामं भरपूर असतात. आता हे 10 किलो दळण, ते 5 किलो दळण व्यवस्थित पुसून आणि व्यवस्थित चाळून बिळून सगळं व्यवस्थित करणं, ते काम पेंडिंग आहे. ऑनलाईन थोडं मी वर्क करते, तर ते पेंडिंग काम आहे. तर हे सगळं गोष्टी अशा पेंडिंग आहेत. तर वर्कआउट करायला बिलकुल पण जमत नाही आहे. म्हणून मी नॉर्मली जे ना हेड मसाज, आईज मसाज, आपले हे स्पेशल पॉईंट हे नेहमी करत राहते. तर हे प्लीज फ्रेंड्स फॉलो करत जा. कारण कामामध्ये आपल्याला वाटतं काही वर्कआउट होत नाही कामामध्ये, फक्त लोड पडतो कामाचा. पण हॅपीनेस आहे आपण कामामध्ये, आपल्यालाच काळजी घ्यायची सर्वांची घरामध्ये. तर हे असा दिवस जातो बघा. बाकी काही नाही, कंटिन्यू कामं चालू आहेत, कंटिन्यू. तर काय करायचं मग, स्वतःची काळजी. तर स्वतःची काळजी म्हणून मी जेव्हा बसले 5 मिनटं बसले तरी मोबाईल घेऊन तरी वर्कआउट थोडाफार चालू असतो. डाएट चांगलं व्यवस्थित फॉलो, म्हणजे हा टायमिंग कुणालाच नाही भेटत. पण स्वतःसाठी आपले 10 मिनटं कसे काढायचे मी नेहमी व्हिडिओ पोस्ट करत राहते. तर हे कामं करत करतच ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउटच्या होतात. नाहीतर असं टायमिंग भेटणार नाही ना, आपले हेल्थ इश्यू वाढत राहतात त्यामुळं. तर अशी आपण हेल्थची काळजी आपण घेऊ शकतो. तर कसे वाटतात व्हिडिओज पोस्ट मी करत राहते आपली हेल्थ वगैरे. आज बिलकुल पण टाईम नाही आहे, पण स्टील हॅपीनेस आहे चेहऱ्यावर. तर नंतर संध्याकाळच्या वेळेला, सकाळी मॉर्निंगला नाही जमलं तर मग आता संध्याकाळच्या वेळेलाच मी सगळं कामं झाल्यानंतर 5, 6, 7 कुठं नाही गेले कामाला. तर तरी वर्कआउट सोडायचा नाही आहे. तो थोडासा मी वर्कआउट अशी करते आणि आपल्या हेल्थची काळजी आपणच घेणार. जाऊ दे, राहू दे आजचा, बिलकुल नाही. 5-10 मिनटं आपल्या स्वतःसाठी काढणं पण खूप गरजेचं आहे. आणि हॅपीनेसमध्ये काम करत राहणं पण गरजेचंच आहे. तर हे बघा फ्रेंड्स, आज ब्लॉग टाकायला थोडंसुद्धा टाईम नाही. पण हे अशी बिझी टाईममध्ये घरच्या लोकांना, म्हणजे नाही घरच्या बायकांना असं वेळ भेटत नाही. तर आहे त्या कंडिशनमध्ये आज व्हिडिओ पोस्ट केला आहे. ते बिलकुल पण पर्सनल वेळ भेटला नाही. एक दिवस पूर्ण असं कामामध्ये जातो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नाश्ता, घरातले कामं, स्वच्छता, एक्स्ट्रा कामं कधी वाढतात. असं नाही, सर्व महिलांचं, बायकांचं हेच हालत आहे. कोणी शेतीचे कामं करतं, कोणी सगळे कामच कामं आहेत. म्हणून स्वतःला वेळ काढणं खूप गरजेचं आहे. माझं म्हणण्याचा उद्देश तो आहे. स्वतः वेळ काढा, स्वतःसाठी काळजी घ्या. दुसऱ्याला तर आपण घरामध्ये वेळ देतो सर्वांना, पण आपली स्वतःची काळजी पण घेणं खूप गरजेचं. तोपर्यंत तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. बाय, थँक्यू सो मच.